कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर सांगा ना। हे बघ, मी माझ्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे। सर पत्रातलं कारण जाऊ दे, आता मी तुमच्या समोर उभी आहे ना सर, मला मला खरं खरं कारण सांगा ना। कोणी दबाव आणला का तुमच्यावर? आला का परत यांचा दबाव? बघितलं का अधिपती कसं चाललंय ते? यांची वाक्य यांच्या तोंडात घालतात। सांगा फुलपगारे, कुणी दबाव आणला होता? आम्ही दबाव आणला होता का तुमच्यावर राजीनामा द्यायला? अहो नुसती मान हलवू नका, तोंड उघडून सांगा काय ते। साक्षी पुराव्याचा खेळ चाललाय का वापासून? नाही, माझ्यावरती कोणीच दबाव वगैरे आणलेला नाहीये। नाही नाही तसं नाही, स्पष्ट कबुली जबाब द्या की आम्ही तुमच्यावर दबाव आणला नव्हता। आमच्या सुनबाईंचं तसं म्हणणं आहे। सर तुम्ही खरंच कोणालाही घाबरू नका, जे काही खरं आहे ना ते सांगा। प्लीज खरं सांगा सर, तुम्ही आता राजीनामा दिलाय ना, मग आता तुम्हाला कोणालाही भेटण्याचं काहीच कारण नाहीये सर। नाही आहे का, माझ्यावरती कोणी दबाव आणलेला नाहीये। खरं सांगतो, मी माझ्या बायकोच्या आजारपणामुळे राजीनामा दिलाय। काय ना अक्षरा, की आता यापुढे मला तिची काळजी घेणं आवश्यक आहे, 24 तास। नाही सर, नाही, तुम्ही खोटं बोलताय सर। सर तुमच्या बायकोचा आजारपण हे काही नवीन नाहीये, इतक्या वर्षात तुम्ही असं कधीच केलं नाही, आणि आज नेमकं होय बरोबर आहे की, पण ते म्हणतात ना आता तब्येत जरा जास्त बिघडल्या त्याच्यामुळे ते होय ना सर। तुम्ही तरी अजून सोडायची विषय झालं आता। सर आज तुम्ही कधी नव्हे ते खोटं बोलताय। का बोलताय मला माहित नाही सर, पण मला माहितीये तुम्ही खरं नाही बोलत आहात। हा म्हणजे सत्याचा मक्ता फक्त यांनीच घेतलाय बर का। जो यांच्या मनासारखं बोलणार नाही तो खोटारडा। बांगर झाले का तुमचे साक्षी पुरावे? काय म्हणणं आहे आता तुमचं याच्यावर? सॉरी मॅडम, म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करत होतो, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो। खरंच सॉरी, येतो आम्ही। सर तुम्ही माझ्यासोबत चला। यस हे बघ अक्षरा, जे काय बोलायचं ते इथेच बोल। सर का असं करताय तुम्ही? काय झालंय सर, सांगा ना मला। मला दिसतंय हो, मला तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय की तुम्ही प्रचंड प्रेशर खाली आहात। अहो तुम्हाला कळते का नाही, त्यांनी सांगितलं नव्हतं त्यांच्या मिसेस आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याचं प्रेशर असणारच की, टेन्शन त्याचं आहे त्यासनी। मग त्यांनीच हे सुद्धा सांगावं की त्यांच्या मिसेस इतक्या आजारी असताना त्यांना तिथे एकटीला सोडून ते इथे असे का आलेत? तेही नेमके असे आज? आता ते त्यासनी विचारा। काय हो फुलपगारे सर, बोला की, सांगा त्यासनी। काय ना, माझा फोन 2-3 दिवस बंद होता, आजच चालू केला, आणि बघितलं तर तुम्हा सगळ्यांचे मिस कॉल आहेत। जे काय करायचं ना ते या घरासाठी करा, या घराच्या इब्रतीसाठी करा। हो शेवटी आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी असं नाव लावतो की हो। काही नाव लावशील तो हक्क तुम्हाला का बसा म्हणायला कळते का नाही? अधिपती मॅडम, मी थांबले होते, मी तुम्हाला म्हटलं होतं आपण आज जाऊन बोलू। वय की
यात तुमची काय बी चूक नाही. आम्हीच तुम्हाला बोलायला भाग पाडलं नाही का? माझं म्हणणं नाहीये ते, हे असंच झालंय. मुद्दाम केलं तुम्ही. बरं बरं ठीक आहे. मुद्दाम केला आम्ही. असू द्या अधिपती, असू द्या. आम्ही मुद्दाम केलंय. पण तुम्ही त्या फुलपगाराच्या शेजारणीला घरात घेऊन आलता. तुम्ही पोलिसांना पण घरी घेऊन आलता. याचा अर्थ तुम्ही त्यांना पट्टी पडून आणली होती नाही का? म्हणजे ते पोलीस या घरात यायच्या आधीच आमची बदनामी बाहेर झाली होती. त्याचं काय? अधिपती, आम्ही केलेलं तुम्हाला दिसतंय, सुनबाईंनी केलेलं तुम्हाला दिसना. आज पोलीस आले या घरात. आजपर्यंत कुणाची बी हिंमत नव्हती या भुवनेश्वरी सोडा हो या घराकडे बोट दाखवण्याची. पण आज ते पोलीस आम्हाला चौकशीसाठी घेऊन जाणार होते. कुठल्या गुन्ह्यासाठी? जो गुन्हा आम्ही केलाच नाही त्या गुन्ह्यासाठी. आणि आम्हाला काय विचारणार होते? तुम्ही त्या फुलपगाराला किडनॅप केलं का मारलं? अधिपती, हे असले आरोप होण्याआधी ही जमीन फाटून तिने आम्हाला पोटात का नाही घेतला असं वाटायला लागलं आम्हाला. हो आईसाहेब तुम्ही रडू नका. डोळ्यातनं पाणी काढू नका तुम्ही. कसं तरी वाटते मला. आता काय करू अधिपती, सांगा काय करू? आमच्या जीवाला लय लागलंय अधिपती. आजवर मी लय सहन केलं. या घरातल्या एका भांड्याचा आवाज बी बाहेर जाऊ दिला नाही. या घरातल्या कुठल्याच माणसाची कुठली गोष्ट बाहेरच्या माणसासमोर कधी येऊ दिली नाही. पण आज सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या. सूर्यवंशींची लाच येशीवर टांगली. आता लोक काय म्हणणार? इतकी वर्ष आम्ही रक्ताचं पाणी केलं या घराण्याचं नाव मोठं करण्यासाठी, आणि आज सगळं धुळीला मिळालं. असं बोल नका आईसाहेब. आज या घरात बाहेरच्या माणसांसमोर आमची नाही तर या घराण्याची आबरू निघाली. अधिपती, आज या घरात पहिल्यांदा पोलीस आलते गुन्हेगाराला पकडायला. आणि गुन्हेगार कोण? आम्ही. आणि हे सगळं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक रेघ नाही उमटली. बघा बघा तुम्ही. आणि हे एवढं सगळं होऊन बी आमचे चिरंजीव ठरल्याप्रमाणे त्यासनी काही घराबाहेर काढायला तयार नाही. हे सगळे चमत्कार आजच का घडालेत काय कळत? असं बोलू नका आईसाहेब. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.